हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्ही म्हणाल काय ही नॉनव्हेज रेसिपी दाखवते का? तर नाही मंडळी, आज मी व्हेजिटेरियन लोकांसाठी एकदम भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे। चला पुढे सांगते काय बनवणार आहे आज। तर इथे मी पनीरची भुर्जी बनवणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, पनीरची भुर्जी, जे व्हेजिटेरियन लोक सुद्धा खाऊ शकतात आणि नॉनव्हेज वाले पण खाऊ शकतात। कारण कधीतरी नॉनव्हेज वाले व्हेज पाळतात ना, तेव्हा त्यांना ही नक्की उपयोगी येईल अशी रेसिपी आहे। तर साहित्य काय घेतले? 2 टोमॅटो घेतलेत मीडियम साईजचे, 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेत, अद्रक लसूण चॉप केलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, पनीर घेतलेलं आहे 250 ग्रॅम। आणि पनीर बघा, आता मी तुम्हाला इथे दाखवते। पनीर मी किसून घेते। तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल ना तर तुम्ही नक्की घ्या। माझ्याकडे नव्हती, माझी ही अद्रकची किसणी आहे, म्हणजे चहासाठी मी यूज करते तीच किसणी मी इथे वापरलेली आहे। आणि खास मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही क्लिप वापरते। तुमच्याकडे खोबरं किसायची जर किसणी असेल ना तर तुम्ही त्याने नक्की करा। तर मी ना या छोट्याच किसणीने किसते, तर तुम्ही अशा प्रकारे किसा, म्हणजेच किसून घ्या असं मला म्हणायचंय। तर इथे मी पूर्ण आता किसून घेते। आता आपण पुढे काय करणार आहोत, कढई ठेवून घ्यायची गॅसवरती, तेल टाकायचंय तुम्हाला हवं तेवढं। मी ते 2 ते 3 चमचे, पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याचे 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। अंदाजे माझ्या भाजीप्रमाणे लागतं, आपल्याला रोजचा अंदाज असतोच। तर ही माझी ट्रायप्लाय कढई आहे, ट्रायप्लाय जे काय आहे ते नाव। तर ना याआधी माझी जर्मनची कढई होती, म्हणजेच तीच ॲल्युमिनियमची कढई। आता आम्ही गावाकडे तिला जर्मनची कढई म्हणतो। आता खूप जण असतील जे असं म्हणत असतील, तर असो। तर ना मला एका ताईंनी कमेंट केली की तुम्ही ती ॲल्युमिनियमची कढई वापरू नका। बरोबरच आहे, कारण ना ॲल्युमिनियम जे असतं ना त्याचं कोटिंग वगैरे आपल्या शरीरात जाऊ शकतं, ते हार्मफुल असतं। तर असो, आता मी स्टेनलेस स्टीलची कढई तर घेतलेली आहे, व्हिडिओसाठी मी हीच वापरते। तर इथे मी तेल टाकून घेतलं, तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग टाकलं थोडंसं, नंतर चॉप केलेलं लसूण, चॉप केलेलं अद्रक टाकून घेतलं। अद्रक तुम्ही चवीप्रमाणे करू शकता, कमी जास्त आवडीप्रमाणे। इथे आता कांदे टाकून घेतले 2, जे मी कापून घेतलेले मोठ्या साईजचे 2 कांदे। पूर्णतः तुम्हाला जसं सामान तुम्ही, म्हणजे जसं साहित्य तुम्ही भुर्जी, अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी वापरता ना, सेम अगदी तेच साहित्य वापरायचं इथे, फक्त अंड्यांच्या जागी पनीर घेणार आहोत एवढंच। आता खूप जणांनी ही खाल्ली देखील असेल, पण मी तरी पहिल्यांदाच केली होती, त्यामुळे मी तुमच्याशी ही शेअर करते। कारण ना आम्ही जेव्हा नॉनव्हेज खात नव्हतो मध्ये 1-1.5 महिना, तेव्हा ना आम्ही पनीरच्या रेसिपी ट्राय करायचं, म्हणजे बनवायचं। तर नॉनव्हेज खात नाही तर पनीर, किंवा आपण बनवतोच ना सोया मसाला, असं तसं आम्ही पनीर बनवायचो। पण पनीरमध्ये पण किती आपण बनवणार व्हरायटी, जसं बटर पनीर, मटार पनीर, एवढंच। आपल्या हॉटेलसारखं तर आपण जास्त काय बनवायला जात नाही, पनीर चिंगारी वगैरे असं काय काय। तर मी 2 भाज्या ट्राय करायचे, पण ना म्हटलं आपण ही भाजी पण ट्राय करूया, म्हणून मी एकदा ट्राय केली आणि एकदम मस्त झाली। मिस्टरांना तर खूप आवडली, पण ना ते जास्त पनीर खात नाही, कारण ते म्हणतात त्यांना आवडते। बनवली ना फर्स्ट टाइम मी तेव्हा आवडली, पण ते म्हणतात की हेवी असतं ना, दुधापासून पनीर बनतं ना, त्यामुळे ते जास्त पण नाही खात, पण आवडते एवढं। तर त्यांनी म्हटले की छान झाली आहे, बनवत जा असं कधीतरी, म्हणून आता मी बनवते अधूनमधून। तर असं खूप छान लागते, तुम्ही पण बनवून बघा। तर इथे ना टोमॅटो टाकून घेतला, मीठ टाकलं कांदा लवकर भाजण्यासाठी। टोमॅटो कांदा छान आपल्याला गळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कोथिंबीर टाकली थोडीशी। आता दरवेळेस काय होतं, आपण कोथिंबीर शेवटी टाकतो। आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कोथिंबीर फोडणीमध्ये टाकत जावा, कारण त्याचं असं की ना कोथिंबीरची चव ही फोडणीत कोथिंबीर टाकल्याने वाढते अजून। ना फोडणीमध्ये कोथिंबीर कापलेली ॲड करत जावा, कारण ना आपण जेवढी कोथिंबीर वापरतो ना त्यातील अर्धी कोथिंबीर फोडणीमध्ये तुम्ही टाका, मस्त लागते। एकदा म्हणजे अशी फोडणी देऊन बघा आणि मग मला सांगा कशी होते भाजी ते। त्यानंतर मी ते घरचं माझं लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे, आणि माझं घरचं लाल तिखट ना एवढं भारी झालंय ना, म्हणजेच मम्मी आणि मी दोघींनी मिळून बनवलं होतं। माझी मम्मीचं तिखट ना खूपच छान बनतं, त्यामुळे तिने जेव्हा तिखट केलं ना तेव्हाच मी तिच्यासोबत तिखट केलं, खूप भारी झालं। त्याचा मी व्हिडिओ घेतला नाही, पण पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही तिखट बनवू ना त्याचा व्हिडिओ नक्की घेईल मी। त्यामुळे मला बाहेरचे मसाले टाकायची गरज लागत नाही, खूप छान कलर येतो त्यामध्ये ना। आम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरतो, त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो ओरिजिनल। पण मला ना असे पॅकेट, म्हणजे सॅशेचे असतात ना आपले, बिर्याणी मसाला, गरम मसाला, असे सॅशे यूज करायला आवडतात। तर कोणाकोणाला आवडतात असं मला पण आवडतं,
मग इथं ना मी घरचं लाल तिखट टाकलं 2 चमचे, थोडासा बिर्याणी मसाला यूज केलाय आणि थोडासा आपला गरम मसाला असतो तो टाकून घेतला, हळद टाकली थोडीशी चवीप्रमाणे आणि छान मसाले मिक्स करून घेतले इथे। आणि हे बघा इथे मी जे पनीर किसून घेतलं होतं ते ॲड करणार आहे आता, कारण कांदा टोमॅटो कोथिंबीर छान गळेपर्यंत भाजून झाला आहे कांदा टोमॅटो आणि तेल पण सुटलेलं आहे। इथे आपण 250 ग्रॅम पनीर घेतलं होतं तर ते पण टाकून घेतलंय। आता 250 ग्रॅम पनीर जर घेतलं ना तुम्ही तर त्यामध्ये मिनिमम 3 माणसं मस्त एकदम छान जेवू शकतात पोट भरून, असं क्वांटिटी किंवा म्हणजे तुम्हाला जमू शकतं खायला तिघांना। तर 250 ग्रॅममध्ये तुम्ही 3 जण जेवू शकता असं मला सांगायचं आहे। तर बनवताना तुम्ही ट्राय करू शकता अशा क्वांटिटीमध्ये। तर पुढे आता मी पनीर टाकून घेतलंय, छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला, परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये आणि पनीर पण छान मिक्स झालं पाहिजे टोमॅटो कांद्याला, मिक्स करून घ्यायचं। यावरती कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि झाकण ठेवून याला एक 5 किंवा 2-3 मिनिटांची एक स्टीम घेऊन घ्या तुम्ही। मी पण इथे 2-3 मिनिटं स्टीम घेणार आहे, छान मिक्स करते आधी। आणि तुम्हाला सांगायचं अजून एक म्हणजे जर तुमच्याकडे टाईम ना कमी असेल, आता मी म्हणते ही झटपट रेसिपी होते तर तुम्ही म्हणाला हे किसायला तर टाईम जातोच, पण ना पनीर एवढं पटपट किसतं ना, अगदी हार्डली तुम्हाला ना 1 पाव 250 ग्रॅम पनीर जर किसायचं असेल ना हार्डली तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागतात आणि मोठी जर किसणे असेल तर 2 मिनिटामध्ये तुमचं किसून होऊन जातं, कारण पनीर ना खूप सॉफ्ट असतं। असं जरी नुसतं फिरवलं ना किसणीवरून तरी ना त्याचा क्रश पडतो, ते खोबऱ्यासारखं अजिबात नाही आहे। त्यामुळे तुम्ही ना किसून करा, किंवा जर तुम्हाला टाईम नसेल तर मी तुम्हाला अजून एक टिप देते, ते म्हणजेच मी पण लास्ट टाईम तसंच केलं होतं, मला पण टाईम नव्हता तेव्हा। तर तुम्ही ना बिझी असाल किंवा टाईम कमी असेल तर काय करायचं, पनीरचं ना स्लाइस करायचे छोटे छोटे, कांदा कसा कापतो आपण एक कट देऊन टाकायचं सगळीकडे आणि परत एकदम झपझप कांदा कसा कट करतो तसं कट करून टाकायचं आणि कांदा टोमॅटो गळेपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये पनीर ॲड करायचं, ते क्यूबवालं स्लाइस केलेलं, तरी पण एकदम मस्त बुर्जी होते। तशी पण ट्राय करा टाईम नसेल तेव्हा, आणि अशी किसून पण ट्राय करा, जास्त टाईम लागत नाही किसायला। तर हेच सांगायचं होतं। तर मस्त स्टीम घेतली 2-3 मिनिटांची। आता परत एकदा इथे मी पाणी सुटलेलं पनीर मस्त शिजलेलं आहे, मऊसूत झालेलं आहे, अगदी असं वाटतंय की अंड्याची बुर्जीच आहे, कोणाला कळणार पण नाही अशी दिली खायला तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जे व्हेजिटेरियन लोक असतील त्यांनी तर ना मस्ट हॅव ही ट्राय करा, म्हणजे कराच, खूप छान रेसिपी आहे। अशा पनीरच्या आपण खूप साऱ्या रेसिपी बनवतो, तर ही एकदा माझ्या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, कशी झाली तुमची रेसिपी हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि माझी ही पनीर बुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करा। काही माझ्याकडून म्हणजे मिस्टेक असेल तरी पण तुम्ही कमेंट करू शकता, मी नेक्स्ट टाइम त्यामध्ये म्हणजेच इम्प्रूव्हमेंट करेल व्हिडिओमध्ये। तर चला, इथे आपली पनीरची रेसिपी तयार आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।